नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण अक्षर भारती पुस्तकातील पाठ क्रमांक 4 उपवास पाहणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत पु ल देशपांडे. यांचा जन्म आहे 1919 तर त्यांचा मृत्यू आहे 2000. पु ल देशपांडे आणि आपली ओळख आधीच्या पाठात झालेली आहे. कोणता पाठ आठवतंय? बरोबर, शाल या पाठामध्ये आपली आणि पु ल देशपांडे यांची ओळख झालेली आहे. कोण आहेत बरं पु ल देशपांडे? पु ल देशपांडे हे प्रख्यात लेखक आहेत. तर थोर मराठी साहित्यिक, त्याचबरोबर काय आहेत ते? थोर मराठी साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार, चतुरस्र कलावंत, सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विशेष. कोणतं लेखन विशेष आहे बघितलं तर सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विशेष. तुका म्हणे तुझे आहे तुझपाशी, अंमलदार, सुंदर मी होणार, ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके, सदू आणि दादू, विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह, खोगीर भारती, असामी असामी, खिल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक इत्यादी विनोदी लेखन संग्रह, अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देश्या इत्यादी प्रवास वर्णने, व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके अशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित देखील केलेले आहे. तर या पाठाचा परिचय असा आहे: मध्यमवर्गीय व्यक्तीची संकल्प व संकल्पपूर्तीत कसे अंतर पडते आणि संकल्प करणारी व्यक्ती कशी हास्यास्पद ठरतात त्याचे मजेदार चित्रण प्रस्तुत लेखात पु ल देशपांडे यांनी केलेले आहे. म्हणजेच काय, या पाठात काय आहे तर पंतांनी म्हणजेच पु ल देशपांडे यांनी वजन कमी करण्याचा संकल्प केला. त्यासर्षी त्यांचे शेजारी पाजारी, कचेरीतील सहकारी, पत्नी सर्वांनी त्यांना सल्ले देण्यास सुरुवात केली. त्यांचा संकल्प तडीस न जाता कसा हास्यास्पद ठरला व पंतांची कशी फजिती झाली याची मजेशीर व रंजक हकीकत या पाठात लेखकाने खुसखुशीत भाषेत कथन केलेली आहे. आता आपण पाठाला सुरुवात करूया. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली. तर लेखक काय म्हणतात की माझ्या खाजगी उपोषणाची, उपोषण म्हणजे काय तर उपवास, म्हणजे उपाशी राहता, म्हणजे न खाता पिता उपाशी राहणे याला उपोषण असं म्हणतात. तर ही जी बातमी जी आहे ती अख्ख्या चाळीमध्ये जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाहीती भानगड आहे, उगीच हात दाखवून अवलक्षण आहे, पेलले नाही तेव्हा खाजगी झाले अशी वाक्ये माझ्या कानावरती येऊ लागली. आता इथे लेखक म्हणतात की हात दाखवून अवलक्षण हा काय आलेला आहे, इथे एक वाक्प्रचार आलेला आहे. याचा अर्थ आहे आपणहून संकट ओढावून घेणे. तर अशी वाक्ये माझ्या कानावर येऊ लागले. तर कानावर येणे म्हणजेच काय तर वार्ता समजणे हा देखील काय इथे वाक्प्रचार आलेला आहे. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. भीक न घालणे म्हणजेच काय पर्वा न करणे हा इथे वाक्प्रचार आलेला आहे. 181 पाऊंड रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यापुढे नाचत होते. म्हणजे लेखकाचं वजन किती झालं होतं माहिती आहे का? 181 पाऊंड वजन झालं होतं. आणि ते जे कार्ड आहे लेखकाच्या वजनाचं कार्ड जे आहे ना ते लेखकाच्या डोळ्यापुढे रात्रंदिवस नाचत होतं. कारण का तर 181 पाऊंड वजन म्हणजे खूपच वजन लेखकाचं वाढलेलं होतं. वजन कमी झालं पाहिजे या विचाराने माझी झोपच उडाली. कारण एवढं वजन झाल्यामुळे लेखकाची तर झोपच उडून गेली होती. का तर लेखकांच्या डोळ्यासमोर सतत होतं की माझं वजन काही झालं तरी कमी झालं पाहिजे. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. आता लेखक म्हणतात की माझी झोप उडाली होती
आता लेखकाची झोप उडाली होती तर त्यांनी ऐकलेलं होतं की जर झोप कमी झाली की आपलं वजनही कमी होतं, त्याच्यामुळे त्याचंही टेन्शन लेखकाला नव्हतं. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही. तर लेखक काय म्हणतात की मी पूर्वीसारखा गाढ म्हणजे शांत झोपत नाही, यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. आता धर्मपत्नी म्हणजे कोण? लेखकाची पत्नी, म्हणजे त्यांची बायको. हिचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. काय म्हणायची ती? घोरत तर असता रात्रभर. म्हणजे जर एखादी व्यक्ती शांत झोपत असेल तरच ती घोरते. आणि त्याच्यामुळे ती म्हणते की घोरत तर असता रात्रभर, म्हणजे रात्रभर छान गाढ झोपलेले असता. अशा सारख्या दुरुत्तरे ती मला करत होती. आता दुरुत्तरे म्हणजे काय? तर वाईट उत्तरे ती मला करत होती. 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवीन तर खरा. आता लेखकानं निश्चय केला होता की 2 महिन्यात माझं 50 पाऊंड वजन कमी करून दाखवीन तर मी काय आहे खरा, असं त्यांनी ठरवलं होतं. अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्राच्या पुस्तकात डोके घालू लागलो. आता भीष्म प्रतिज्ञा म्हणजे काय? तर ठाम निर्धार करणे, म्हणजेच काय करणे? भीष्म प्रतिज्ञा करणे. आणि म्हणून लेखक म्हणतात की मी आहारशास्त्राच्या पुस्तकामध्ये डोके घालू लागलो, म्हणजे आहारशास्त्राचं जे पुस्तक आहे, काय खावं काय नाही, याच्यामध्ये माझं डोकं मी घालू लागलो. मी ते पुस्तक वाचू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था आता वाढू लागली. आता प्रोटीनयुक्त पदार्थ म्हणजे काय? तर प्रथिने व जीवनसत्वे देणारे अन्नघटक. आणि चरबीयुक्त द्रव्य म्हणजे काय? तर अंगावरचे अनावश्यक मांस वाढवणारे अन्नातील घटक, यांना काय म्हणतात? चरबीयुक्त द्रव्ये. वगैरे शब्दांबद्दल माझी आस्था काय करू लागली? वाढू लागली. तर लेखक म्हणतात, साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या. म्हणजे ताट समोर भरलेलं आहे जेवणाचं, आणि लेखक म्हणतात की त्या ताटातले पदार्थ न दिसता मला प्रत्येक पदार्थात किती कॅलरीज आहेत हेच काय करत होतं? दिसत होतं. तर कॅलरीज म्हणजे काय? तर अन्न पदार्थातून शरीराला मिळणारी पोषक द्रव्ये किती आहेत हेच लेखकाला त्या ताटातून, म्हणजे त्या पदार्थातून दिसत होतं. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत असणारे तज्ज्ञ म्हणजे तरबेज व्यक्ती मला रोज डझनवारी भेटू लागले. डझनवारी म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये 12 घटक असतात त्याला डझनवारी असे म्हणतात. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपवासाची अवहेलना केली होती ना, त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. तर डाएट म्हणजे काय? तर नियंत्रित आहार घेणे. तर जी चाळीतली लोक लेखकाच्या उपवासाची अवहेलना करत होती, तीच आता लेखकाला काय करत होती? डाएटचा सल्ला देत होती. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर, ते म्हणतात, तुला सांगतो मी पंत, डायट कर. त्यांनी काय सांगितलं आहे? सोकाजी त्रिलोकेकरांनी काय सांगितलं लेखकांना? तुला सांगतो मी पंत, डायट कर, बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढूच नकोस. त्याने काय सांगितलं की डायट कर, बटाटा सोड. सगळ्यात प्रथम काय सोड? तर बटाटा सोड. बटाट्याचं नाव देखील काढायचं नाही. हो, म्हणजे कुठे राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा. बटाट्याची चाळ म्हणू नकोस, कारण लेखक कुठे राहायचे? तर बटाट्याची चाळ. आणि त्याच्यामुळे लेखक म्हणतात त्याला सोकाजी त्रिलोकेकर म्हणतात, जर तुला कोणी विचारलं की तू कुठे राहतोस तर नुसता चाळीत राहतो म्हण, बटाट्याची चाळ असं म्हणायचं नाही. आता बटाट्याची चाळ हे काय आहे? लेखकाचं एकपात्री नाटक आहे आणि ते प्रसिद्ध आहे. आणि जर तू बटाट्याचं नाव काढलंस ना तर तुझं वजन वाढेल आणि वरती खी 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 करून काय करायचं? ते हसायचे. जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. तर जनोबा रेगे जे आहे ते इसम म्हणजे काय? तर व्यक्ती. याला काय म्हणायचं तेच कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे, म्हणजे कधी सरळ बोललेच नाहीत. तर म्हणजे काय? पण सोकाजींनी त्यांना परस्पर जामून टाकले. पण सोकाजींनी काय केलं? त्यांना परस्पर जामून टाकलं. ए इडियट, काय म्हणायचं त्यांना? ए इडियट म्हणजे ए मूर्खा,
सगळ्याच गोष्टीत जोक काय मारतोस नेहमी? जोक म्हणजे विनोद. तर सगळ्याच गोष्टीमध्ये नेहमी जोक काय मारतोस असे ते म्हणायचे. मी सांगतो मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. त्याने पुन्हा काय सांगितलं लेखकाला, की मी सांगतो तुला पंत, आधी तू बटाटा सोड. मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल, याची यादी बटाट्यापासूनच सुरू झाली. बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा. काय सांगितल्यावरती बटाट्याचं ठीक आहे, पण आधी काय करा, सगळ्यात आधी भात सोडा. एक सल्ला, भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं लठ्ठ आहेत ते? तुम्ही डाळ सोडा. काशीनाथ नाडकर्णी. आता काशीनाथ नाटकर्णी काय म्हणतात, की भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात आहेत, सगळी लोकं आहेत ना ती भातच खातात. आणि कुठं आहे ती लठ्ठ? मी तुम्हाला सांगतो, डाळ सोडा, असं काशीनाथ नाडकर्णी म्हणतात. मुख्य म्हणजे साखर सोडा. आता काय सोडायला सांगितलं आहे, तर साखर सोडा. मी सांगू का, मीठ सोडा. आता मीठच नाही जर खाल्लं तर प्रत्येक वस्तूला म्हणजे प्रत्येक पदार्थाला चव येणार आहे का? आता एक जण काय म्हणतोय, की मीठ सोडा. लोणी तूप सोडा. 1 आठवड्यात 10 पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन, असं वरती म्हटलं आहे. की जर लोणी तूप सोडलं तर तुमचं काय होईल, 1 आठवड्यात 10 पाऊंड वजन घटेल. आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं घटलं. म्हणजे आमचा जो हेड क्लार्क आहे ना, आमचा मुख्यालिपिक आहे ना, त्याची वाईफ म्हणजे त्याची बायको जी आहे तिचं देखील वजन घटलं. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा. बाबू काका म्हणजे बाबू काका काय म्हणाले, तेलकट पदार्थ आधी सोडा. म्हणजे तेलकट पदार्थ खायचेच नाहीत. दिवसा झोपणं सोडा. आणि दिवसा झोपण्याचं देखील सोडा, कारण दिवसा झोपला तर नक्कीच काय होईल, तुमचं वजन वाढेल. खरं म्हणजे पत्ते खेळायचे सोडा. आता वरती आणखी एक सल्ला, की सर्वात महत्त्वाचं म्हणजे पत्ते खेळणं सोडा. बसून बसून वजन वाढतं, कारण पत्ते खेळण्यासाठी बसावं लागतं आणि बसावं लागल्यामुळे वजन वाढतं. मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचेच करायचे ठरवले होते. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केले. आता लेखक काय म्हणतात, की पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन म्हणजे काय, खाणे बदलण्याची प्रक्रिया लेखकाने सुरू केली. साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात. आता कॅलरीज म्हणजे काय, अन्नपदार्थातून शरीराला मिळणारी पोषक द्रव्ये. म्हणून प्रथम बिन साखरेचा चहा सुरू केला. तर लेखकाने साखरेपासून सुरुवात केली. म्हणजेच काय केलं, तर प्रथम त्यांनी बिन साखरेचा चहा सुरू केला. पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही. म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा बिन साखरेचा चहा लेखकाने प्यायला होता तेव्हा त्यांना विशेष काही फरक वाटला नाही. घरात साखरबंदी जाहीर केली. म्हणजे कुणीही साखरेचे चहा किंवा साखर खायची नाही किंवा घरात साखर आणायची देखील नाही. कुटुंबाला सारी दिवाळी तिखट मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली. आणि कुटुंबाला म्हणजे त्यांच्या पत्नीला त्यांनी सक्त ताकीद दिली, की गोड पदार्थ करायचे नाही, तर तिखट आणि मिठावर उरकायची दिवाळी. म्हणजेच काय, तर तिखट पदार्थ थोडेफार करायचे. मुलांसाठी म्हणून काय, थोडं गोडधोड करायचं ते कर, पण मुलांना जर हवं असेल तर काय कर, थोडेफार गोडधोड पदार्थ कर, एवढी मात्र सवलत ठेवली. पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला. तर लेखक काय म्हणतात, की मला पहिल्या दिवशीच फरक जाणवायला लागला. भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होते. आता भात अजिबात वर्ज्य करणे म्हणजे भाताचा पूर्णपणे त्याग करणे अतिशय अवघड होते, कारण लेखक हे भातच खायचे. म्हणून फक्त पहिला भात आणि ताक भात म्हणून ठेवून मधला भात वर्ज्य केला. म्हणजे लेखक सुरुवातीला जो भात खायचे तो आणि शेवटचा जो ताक भाताचा भात आहे तो एवढंच खायचं ठरवलं. मधला जो भात घेणार होते 2-3 वेळा जो काही असेल तो त्यांनी काय केला, वर्ज्य केला. म्हणजे त्याचा त्यांनी त्याग केला. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार, हा विचार किती पोकळ होता. तर लेखक म्हणतायत, की नुसती उकडलेली पालेभाजी कशी खाणार, कारण पालेभाजी म्हटली की त्याच्यामध्ये कांदा आला, तेल आलं, लसूण आलं, मिरची आले, सगळ्याच गोष्टी आल्या. त्याच्यामुळे लेखक म्हणतात नुसती पालेभाजी खाणे कसे जमणार आणि तीही उकडलेली.
हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव मी खाल्ल्यावर आला. आणि नेहमीच्या भाजीत ही निराळे काय असते याचा अजूनही अंदाज आला नाही. म्हणजे पूर्वी जी भाजी खायची होती आणि आताची भाजी याच्यात काहीच फरक लेखकाला जाणवत नव्हता. पहिला दिवस सुरळीत गेला. तर लेखक काय म्हणतात की पहिला दिवस जो आहे तो माझा सुरळीत गेला. दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. आता व्रतभंग म्हणजेच काय, तर व्रत मोडण्याचा प्रसंग आला. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीतील माझ्या वजन घटण्याच्या व्रताची वार्ता गेली होती. आणि पहिल्याच दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीतील माझ्या वजन घटण्याच्या व्रताची वार्ता गेली होती. म्हणजे बातमी बहुतेक सगळ्यांनाच समजली होती. परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळण्याची वार्ता आली. आता प्रमोशन म्हणजे काय, तर बढती. आणि त्याने साऱ्या सेक्शन म्हणजे विभाग, सेक्शनला पार्टी दिली. कॅन्टीनच्या आचार्याने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचा असेच ठरून पदार्थ केले होते. आता आचारी म्हणजे कोण, स्वयंपाक करणारी व्यक्ती. बरे न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार. बिचारा 6 वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता. तर एफिशियन्सी बार म्हणजे काय, तर कार्यक्षमता आजमावणारी रेषा. आणि त्याच्यातून तो आता बाहेर पडला होता. आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेतच मिठाई घालून आणली होती. म्हणजे एवढी गोड मिठाई होती की मिठाईत साखर नव्हे तर साखरेत मिठाई टाकली होती, अशी ती गोड मिठाई होती. घासा गणित सहस्रावधी कॅलरीज पोटात चाललेल्या होत्या. आणि प्रत्येक लेखक खात तर होते, गोड पदार्थ खात होते, पण प्रत्येक घासामध्ये किती कॅलरीज जात आहेत हे लेखक पाहत होते. आणि त्याच्यामुळे लेखक म्हणतात की घासा गणित सहस्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. बटाटे वडे होते म्हणजे आणखीन कॅलरीज, कारण तळलेले पदार्थ. आणि त्याच्यामुळे लेखक म्हणतात की आणखीन कॅलरीज. चिवडा अस्सल वनस्पतीतला होता. आता वनस्पतीतला म्हणजे शुद्ध तेलातला होता, त्यामुळे आणखीन कॅलरीज. आणि एवढे सगळे हादळून शेवटी भज्यांशिवाय पार्टी कसली या भिकोबा मुसळ्यांच्या टोमण्यामुळे चेकाळूनच नाडगौडाने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर दिली. म्हणजे गोड पदार्थ तर झालेच, तेलकट पदार्थ तर झालेच, बटाटे वडे तर झालेच, पण आता काय म्हणतात की भज्यांची ऑर्डर दिली. शेवटी मला राहावे ना. भज्यांची 6वी प्लेट उडवल्यावर, 1 नाही 2 नाही 3 नाही, चक्क 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात म्हणालो, सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. तर लेखक म्हणतात की मी जेव्हा म्हटलं की मी सध्या डाएटवर आहे तेव्हा सगळ्यांनी मला काय काढलं, वेड्यात काढल्या. तर केविलवाण्या स्वरात म्हणजेच काय, विनवणी करणारी जी भाषा आहे त्या स्वरामध्ये लेखक म्हणाले तेव्हा सगळ्यांनी लेखकांना वेड्यात काढलं. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध, भिकोबा मुसळे म्हणाले. तर भिकोबा मुसळे काय म्हणाले, खाण्याचा आणि वजनाचा काहीही संबंध नाही. मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय, आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. तुझी कुंभरास कुंभ लग्न आहे, तर आपल्याला काय केलं पाहिजे, आयुष्यामध्ये एक्सरसाइज करायला हवी. तर तुझं तर काय आहे, तुझी तर रास पण कुंभ आहे आणि लग्न देखील कुंभ आहे, म्हणजे तुझ्या पत्नीची रास देखील कुंभ आहे. नुसता वायुभक्षण करून राहिलास ना तरी तू असाच जाड्या राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे, लठ्ठपणा म्हणजे रोडपणा किंवा जाडेपणा हा काही आपल्या हातात आहे. नॉनसेन्स, जगदाळे ओरडला. रनिंग कर रोज. तर जगदाळेने काय सांगितलं की रोज आता काय करत जा, रनिंग करत जा. रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. आणि रनिंगपेक्षा काय करशील, तर दोरीवरच्या तू काय करत जा, उड्या मारत जा. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट 40 पाऊंड उतरलं दोरीवरच्या उड्यानी. कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली. तर कुमारी कमलिनी केंकरे काय म्हणाली की माझ्या सिस्टरचं म्हणजे माझ्या बहिणीचं जवळजवळ 40 पाऊंड वजन उतरलं दोरीवरच्या उड्या मारून.
शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावं आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी 7व्या बशीतले भजे उचलले. म्हणजे न खायचं नाही म्हटलं, तेलकट खायचं नाही म्हटलं तरी देखील लेखकाने 7व्या बशीमधली भजी उचलली. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीत उत्साह अवर्णनीय होता. तर कुटुंब म्हणजे कोण? तर लेखकाची पत्नी. आणि लेखकाच्या पत्नीचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीत म्हणजे लेखकाच्या डाएटच्या बाबतीत चा उत्साह जो होता ना, तो कसा होता? अवर्णनीय होता, वर्णन न करण्यासारखा होता. कारण रोज काही काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला घातले. पडवळ नुसतं उकडून तिने काय केलं? लेखकाच्या पत्नीने लेखकाला खायला घातलं. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. का सडपातळ भाज्यांचा खुराक? कारण लेखक सडपातळ व्हावे यासाठी तिने सडपातळ भाज्यांचाच खुराक चालू केला. कोबी, कॉलीफ्लावर वगैरे बाळसेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हकलपट्टी झाली. तर सगळे हकलपट्टी झाली म्हणजे काय? बाहेर काढणे किंवा हाकलून देणे. म्हणजे ह्या भाज्या लेखकाच्या पत्नीने आणल्याच नाही. बाळसेदार भाज्या ज्या आहेत त्या लेखकाच्या पत्नीने स्वयंपाकघरात आणल्याच नाहीत, त्या हाकलूनच दिल्या. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. तर लेखक म्हणतात की सुरुवातीला जेव्हा मी बिनसाखरेचा चहा प्यायलो तेव्हा मला त्यात काही फरक वाटला नाही, पण आता जो मी बिनसाखरेचा चहा पितो आहे त्याच्यामध्ये एवढा तो म्हणजे कडू लागतो आहे की यापूर्वी याची कल्पना कधीच मला आली नाही. चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आत्ता का लागतो तेवढं सांग असं म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. म्हणजे काय? त्यांच्या पत्नीकडून खुलासा मिळाला. आता खुलासा मिळणे म्हणजे सविस्तर कळणे, त्याला काय म्हणतात? खुलासा मिळणे. हेच ते म्हटलं ते काही उगीच. अहो म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी. नव्हता? मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस? अहो थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली, आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता. म्हणजे खल्लास. आता खल्लास म्हणजेच काय? संपले, शेवट होणे. अगं किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात, कसलं कमी होतंय माझं वजन. पण सांगितलं का नाहीस मला? उगीच आरडाओरडा नका करू. वजनाचं ते काय मेलं, होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं, स्वतःच कमवून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावत ती उद्गारली. तर मुलांना लाडू, आता लाडू म्हटले म्हणजे गोडच आले आणि ते मुलांना देण्यासाठी काढले आणि त्याच्यामुळे लेखक म्हणतात की माझ्या वजनक्षय संकल्पाला काय केला तिने? जणू काही सुरुंगच लावला. सुरुंग लावणे म्हणजे एखादा बेत उधळून लावणे हा इथे वाक्प्रचार आलेला आहे. लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात. साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी. म्हणजे माझ्या माहेरी कोणी साखरेशिवाय लाडू केले नाहीत असं तिने म्हटलं. तात्पर्य, चहा बिनसाखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच. म्हणजे चहा लेखकाने कायचा प्यायले? तर बिनसाखरेचा चहाचा प्यायले, पण लाडवाच्या रूपाने कॅलरीज मात्र लेखकाच्या पोटात गेलेच. दोरीवरच्या उड्या फक्त एकदा प्रयत्न केला आणि लेखक काय म्हणतात की दोरीवरच्या उड्यांचा मी एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली. आणि पहिली उडीच काय म्हणतात लेखक? शेवटची ठरली, कारण 8x10 आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. तर त्यांचा दिवाणखाना जो होता म्हणजे जो हॉल जो होता हा अतिशय लहान होता, म्हणजे 8x10 होता आणि त्यात संपूर्ण दोरी फिरवणे ही अवघड.
एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली, ती ड्रेसिंग टेबलवरच्या तेलाच्या व औषधाच्या बाटल्या खाली घेऊनच आली. तर लेखक काय म्हणतात की एकदा मी उडी मारली आणि जी दोरी डोक्यावरनं गेली, ती डोक्यावरून गेलेली दोरी ड्रेसिंग टेबलवर असलेल्या तेलाच्या औषधाच्या बाटल्या घेऊनच खाली आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरीत आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली. आता लेखकाने थोडं मागे जाऊन प्रयत्न केला, तर अर्धी दोरी कुठे जात होती? अर्धी घरात आणि अर्धी गॅलरीत. तर आचार्य बर्व्यांच्या गळ्यात, आणि ती जी बाहेर गेली, जी गॅलरीत दोरी गेली होती, ती कुठे गेली? डायरेक्ट आचार्य बर्व्यांच्या गळ्यात गेली. त्यांचा माझ्यावरती आधीच राग होता. तर बर्व्यांचा लेखकांवरती आधीच राग होता. मी उपवास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली. आता समाचाराला येणे म्हणजेच काय? इथे हा वाक्प्रचार आहे, विचारपूस करणे. परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत. तर आचार्य बाबा बर्वे हे लेखकांच्या शेजारी राहायचे, तरी देखील विचारपूस करायला आले नाहीत. कारण उपवास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. तर काय होते? उपवास हे त्यांचे खास राखीव कुरण, म्हणजे एखाद्या विषयात गती असणे, त्याला काय म्हणते? कुरण असणे असं म्हणतात. तर हा दृष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक आहे, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगा मस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो असं ते म्हणाले. तर पुढे ते काय म्हणाले? तर हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक आहे, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगाळ मस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता, बळी पडणे म्हणजे मान्य करणे, तर पडला असता तर तुमची काही धडगत नव्हती, म्हणजे तुमची काही सुटका नव्हती. म्हणजे इथे हा वाक्प्रचार आलेला आहे, मी तुम्हाला क्षमा करतो असं देखील ते वरती म्हणाले. क्षमा करणे म्हणजेच काय? तर माफ करणे. पण मी हे मुद्दाम केलं नाही आचार्य. लेखक काय म्हणाले की मी हे काही मुद्दाम केलं नाही. मी दोरी उड्या मारत असताना अचानक तुमच्या डोक्यावरती पडली. अहो, वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी. त्यांनी काय सांगितलं लेखकाने की मी हे माझं वजन जे वाढलंय ना, ते कमी करण्यासाठी दोरीच्या उड्या मारतोय. काही उपयोग होणार नाही. का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा. तर जिभेवर ताबा नसणे हा एक वाक्प्रचार आहे, म्हणजे वाटेल ते खाणे, हावरटासारखे खाणे, त्याला काय म्हणतात? जिभेवर ताबा नसणे. संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. तर त्यांनी काय सांगितलं आचार्य बर्वेंनी की जिभेवर तुमचा ताबा हवाय, संयम हवाय, मनाची एकाग्रता हवी, आणि त्यासाठी प्रथम काय करायला पाहिजे? काही गोष्टी सोडाव्या लागतील, काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. आता या उड्या मारायला मी लाज देखील सोडली, हे पाहताना तुम्ही बाबा. आता आचार्य बर्व्यांना लेखक म्हणतायत की ह्या उड्या मारण्यासाठी मी लाज देखील सोडली, हे तुम्ही पाहताय ना. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. त्यांनी काय सांगितलं बर्व्यांनी की प्रथम तुम्ही बोलणं सोडा. बोलणं सोडू? अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं तुम्ही पाहिलं. म्हणजे आपण खाण्यासाठी, म्हणजे खाण्यावरती कंट्रोल केलं आहे का, तर वजन कमी करावं म्हणून, एवढं तुम्ही पाहिलं. पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. तर खाण्यासाठी तुम्ही तर जिभेवर कंट्रोल केला आहे, पण त्याचबरोबर बोलण्यावरही तुम्ही काय करा? कंट्रोल करा. म्हणजे जीभ ताब्यात ठेवा. जीभ ताब्यात ठेवणे म्हणजे वाटेल ते न खाणे. पण मला बोललं पाहिजे बाबा, मी केविलवाण्या स्वरात म्हणालो. तर लेखक काय म्हणतात? कोणाला म्हणाले? आचार्य बर्व्यांना म्हणाले की पण मला बोललं पाहिजे बाबा, मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. का पण? एवढा संयम नाही तुमच्यात? तर तुम्हाला बोलायलाच कशाला पाहिजे? एवढा देखील संयम तुमच्याकडे नाही आहे. मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. तर मौन म्हणजे काय करणे? शांत बसणे किंवा गप्प बसणे.
आणि त्याचं सामर्थ्य म्हणजे त्याची शक्ती फार मोठी आहे असं ते म्हणाले. मौन ही शक्ती आहे, मौन ही. आता हे मौनावरती लेखकाला लेक्चर देऊ लागले. उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्त्व या विषयावर बडबडत होते. म्हणजेच लेखकाला जवळजवळ 1 तास ते लेक्चर देत होते. शेवटी त्यांचा वाक्प्रवाह अडून मी ओरडलो. वाक्प्रवाह म्हणजे बोलण्याचा प्रवाह अडून मी ओरडलो. पण बाबा, मी बोललो नाही तर खाऊ काय? म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा, दिवसभर बोलावंच लागतं मला. तर लेखकाने काय सांगितलं की मी एक टेलिफोन ऑपरेटर आहे आणि मला दिवसभर बोलावंच लागतं. मग कसलं वजन उतरणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्ण कटाक्ष टाकून बाबा गेले. कटाक्ष टाकणे म्हणजे एका ठिकाणी नजर थोडीशी स्थिर करणे, याला कटाक्ष टाकणे हा इथे वाक्प्रचार आहे. आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मघाशी मी गच्च आवळली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. म्हणजे जर ती दोरी आवळली असती तर एवढं बोलणं तरी त्यांना ऐकावं लागलं नसतं. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला. निश्चय करणे म्हणजे निर्धार करणे. बस, यापुढे उपवास, वजन उतरेपर्यंत उपवास. म्हणजे आता यापुढे काय करणार मी? उपवास आणि उपवास. अगदी वजन उतरेपर्यंत मी उपवासच करणार. मला मी काटकुळा झाल्याचे स्वप्ने पडू लागली. आता लेखक काय म्हणतात की मला काटकुळा म्हणजे हाडकुळा, बारीक झाल्याची स्वप्ने पडू लागली. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. म्हणजे ताट भरलेलं आहे पदार्थाने, त्याच्यावरनं मी उठू लागलो. का? तर मला वजन कमी करायचं होतं. बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच काय, पण बिन चहाचा देखील चहा मी पिऊ लागलो. साखर नाही, दूध नाही, चहा पावडर नाही, म्हणजे नक्की काय? तर गरम पाणी. तर त्याने लेखक प्यायला लागले. साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. तर लेखक काय म्हणतात की मी साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. तिळपापड होणे म्हणजे खूप संताप येणे. केवळ फळांवर मी जगू लागलो. म्हणजे फक्त लेखक आता काय खाऊ लागले? फळं खाऊ लागले. लिंबाचा रस तर अमृतासारखा वाटू लागला आणि लिंबाचा रस हा तर लेखकाला अमृतासारखा वाटू लागला. धारोष्ण दुधाटी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. आता धारोष्ण दूध म्हणजे काय? तर गरम दूध किंवा निरसं दूध, त्याला काय म्हणतात? धारोष्ण दूध. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या दुष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारीमुळे थांबवाव्या लागल्या. तर दोरीवरच्या ज्या उड्या आहेत ना, त्या काय होतं की वरती राहणाऱ्या लोकांचा जर उड्यावरती मारल्या तर खालच्या लोकांना त्याचा त्रास होतो आणि ती लोक वरती येतात आणि त्याच्यामुळे काय केलं, त्या दोरीवरच्या उड्या मात्र लेखकाला थांबवाव्या लागल्या. 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोचलो होतो. तर लेखक म्हणतात की मी 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत लेखक पोचले होते. कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. आणि कचेरी सुटल्यानंतर लेखक, आता कचेरी म्हणजे काय तर त्यांचं कार्यालय, तर कार्यालय सुटल्यानंतर लेखक काय करायचे? गाडीने किंवा बाईकने न यायचे तर कशाने यायचे? धावत यायचे. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. तर पौष्टिक म्हणजे काय तर सकस, आणि सात्विक म्हणजे शाकाहारी जेवण. नॉनव्हेज खायचं नाही तर शाकाहारी जेवणच खायचं. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. जवळजवळ लेखकाने काय केला? हा 10-12 दिवस क्रम चालू ठेवला. माझ्यातला फरक मलाच कळत होता. आणि लेखक म्हणतात की माझ्यातला फरक मला कळत होता की मी आता बारीक होतोय की काय होतोय. लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात, त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते मला. तर एखाद्या लहान मुलांनी जर रोप लावलं ना छोटंसं, तर ते किती वाढले ते पाहण्यासाठी रोज ते उपटतात आणि पुन्हा लावून ठेवतात. त्याप्रमाणे मलाही असं वाटत होतं की संध्याकाळी काय करावं? रोज काट्यावर जाऊन वजन करावं. पण मी ती इच्छा दाबून ठेवली. तर लेखक काय म्हणतात की ती इच्छा मी दाबून ठेवली, म्हणजे मी इच्छा अडकवून ठेवली.
बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. लेखक काय म्हणाले, की मी बरोबर 1 महिन्याने वजन करणार होतो. 1 महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. म्हणजे जवळ-जवळ 1 महिना लेखकाने तूप खाल्लं नव्हतं. केवळ दूध. दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती आणि दुर्दैव असं होतं, की रोज गाईचं धारोष्ण दूध म्हणजे गरम दूध मिळण्याची सोय नव्हती. पण एकूण आहार व्रत जोरात चालू होते. पण जो आहार व्रत जो होता ना, तो जोरात चालू होतं. आहार व्रत म्हणजे विशिष्ट खाण्याचा वसा. तो मात्र जोरात चालू होता. पंधरवडाभरात फक्त 2 वेळा साखर भात झाला आणि जवळजवळ 15 दिवसात लेखक म्हणतात, की मी 2 वेळा साखर भात खाल्ला होता. एकदा साकोजीने चोरून कोळंबी भात चारला. तर कोळंबी भात म्हणजे काय, तर कोळंबी बिर्याणी. व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. तर भाऊजी पसरटवर जे आहेत त्याने नागपूरचा वडाभात पाठवला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. तर एवढं जर अपवाद वगळलं तर लेखक म्हणतात, मी भाताला स्पर्श देखील केला नव्हता. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेले आणि त्याच्यामुळे चरबी वाढण्यासारखे जे पदार्थ आहेत ते शरीरामध्ये कमी गेले होते. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतले मंडळींचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. तर लेखक म्हणतात, माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. तर आदर दुणावणे म्हणजे आदर दुप्पट होणे असं इथे वाक्प्रचार आलेला आहे. मी जी मंडळी माझ्या डाएटची आणि उपवासाची चेष्टा करत होती त्यांनीच पंत फार फरक दिसतो हा अशी कबुली द्यायला सुरुवात केली. आणि जी मंडळी जी होती चाळीतली ती डाएट आणि उपवासाची माझी चेष्टा करत होती ना, तीच आता काय म्हणायला लागली, पंत फारच फरक दिसतोय हा अशी कबुली देखील द्यायला सुरुवात केली. कबुली देणे म्हणजेच काय, तर मान्य करणे. जनोबा रेग्यांसारखे अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय हो रोडावलेत असे मान्य करावे लागले. म्हणजे खूपच बारीक झालेत हे मान्य करावं लागलं. रोडावणे म्हणजे प्रकृती खालावणे. मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती. ती एकाच गोष्टीची म्हणजे मुठभर वास वाढणे म्हणजे स्तुतीने हुरळून जाणे. पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो. म्हणजे अशी तुरळक म्हणजे थोडीशी जी तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पाऊंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती. तर लेखक काय म्हणतात, मनोनिग्रह म्हणजे मनाची एकाग्रता आणि जिव्हा नियंत्रण म्हणजे जिभेवरचा ताबा. तर याच्यावरना कमीत कमी 20 ते 25 पाऊंड वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती. व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले. आता आणेली म्हणजे काय, जुन्या काळातील एक नाणे. ते काढले, तिकीट काढले. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन 181 पाऊंड दाखवले होते. 1 महिन्याचा उपवास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावरती वजन किती होतं? मिनिटभर माझा विश्वासच बसेना. 192 पाऊंड. म्हणजे आधी किती होतं? 181 पाऊंड. आणि एवढं सगळा खटाटोप करून आज लेखकाचं वजन किती दाखवत होतं? 192 पाऊंड. आणि भविष्य होतं, आप बहुत समझदार और गंभीर है. म्हणजे जो काटा होता ना वजन करण्याचा तो मुळातच मोडलेला होता. त्याच्यावरती वजन जे दाखवत होतं ते चुकीचं दाखवत होतं. आणि त्याच्यामुळे लेखक म्हणतात, हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आहे. आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो.
तर लेखक काय म्हणतात की विशेषतः डायटच्या आहारी मी या जन्मी तरी जाणार नाही. कारण का तर छे वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. तर आज आपण हा पाठ पाहिला. हा पाठ जो आहे तो बटाट्याची चाळ म्हणजे पु ल देशपांडे यांचं एक पात्री विनोदी नाटक याच्यातून घेतलेला आहे. धन्यवाद.